हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिवांश अँड सावीवड. आज मी प्रसादाचा शिरा बनवणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी गावठी तूप घेतले, 1 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी साखर घेतली आहे व 1 वाटी दूध घेतलं आहे. ड्रायफ्रूट्स घेतले, वेलची पूड घेतली आहे. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी तूप टाकलं आहे व त्यानंतर रवा टाकला आहे. रवा चांगलं तूप सुटोपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडासा गुलाबी कलरचा होईपर्यंत बघा, असं तूप सुटलं पाहिजे रव्याला. मग त्यानंतर मी दूध टाकलं आहे. दुधामध्ये चांगलं रवा मिक्स होऊन द्यायचं आहे व नंतर ड्रायफ्रूट्स, वेलची पूड व साखर टाकायची आहे. व मी चिमूटभर थोडंसं मीठ टाकते, त्यामुळे शिऱ्याला एक चांगली चव येते. रव्यामध्ये साखर चांगली एकजीव होऊन द्यायची आहे. साखरेतलं पूर्ण पाणी गेलं पाहिजे. साखर चांगली एकजीव होऊन द्यायची आहे रव्यामध्ये. साखरेला सुटलेलं पाणी सगळं आटून द्यायचं आहे व्यवस्थित. चांगलं हलवून घ्यायचं आहे. हा शिरा आपण सत्यनारायणाची पूजा वगैरे असली किंवा प्रसाद काही असला तर अशा पद्धतीने बनवतो. सर्व सारख्या प्रमाणात घ्यायचं, खूप छान चव येते. तुम्हाला आवडत असेल तर केळी पण टाकतात. बघा किती छान झालं आहे आणि मुलंही आवडीने खाता असा. बघा किती छान दिसतोय. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.